नमस्कार मंडळी. पुढे काही बोलायच्या आधी मला मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद मानायचे आहेत. शापित वाडा या माझ्या पहिल्याच कादंबरीला तुम्ही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलं. त्याच प्रेमापोटी हक्काने दुसरी कादंबरी देखील सादर करत आहे. नाव आहे घरटं. आजकाल लग्नात मुलामुलींच्या अपेक्षा भरपूर वाढल्या आहेत. त्याहून पलीकडे जॉईंट फॅमिली ही कॉन्सेप्टच हळूहळू लुप्त होत चालली आहे. पण आपली कथा असणार आहे एका छान संयुक्त कुटुंबाची. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक स्वभावछटा. त्यांच्या आयुष्यात आपल्यासारखंच कधी सुख, कधी दुःख, कधी मत्सर, कधी ईर्ष्या, तर कधी प्रेम आलेलंच आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात. पण पूर्वग्रह ठेवून आपण माणसांची कधी कधी व्यवहार करतो. पण मग त्याला छेद कसा द्यायचा? एकत्र कुटुंबात सुद्धा आपली वेगळी स्पेस कशी निर्माण करायची? नात्यांबरोबर आपल्या करिअरला आणि आयुष्याला, सहजीवनाला कसं आणि किती महत्त्व द्यायचं? एकमेकांच्या गरजांना निस्वार्थपणे कसं उभं राहायचं? हे सगळं या कथेतील पात्र वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमच्यासमोर घेऊन येणारच आहेत. कथा हलकी-फुलकी आहे, पण तुम्हाला ती आवडेल याची खात्री पण आहे. यावेळेस तुम्हाला नुसती कथा ऐकायची नाही आहे. या कथेतलं तुम्हाला नेमकं कोणतं पात्र आवडलं आणि का, हे सुद्धा कमेंटमधून कळवायचं आहे बरं. खरंच मनापासून सांगते, तुमच्या कमेंटची खूप प्रतीक्षा असते. तेव्हा कथा ऐकल्यानंतर कमेंट करायला विसरायचं नाही. आणि अर्थातच आठवडाभर चालणाऱ्या या कादंबरीचा आस्वाद देखील घ्या. सुरू करूया दुसरी कादंबरी घरटं. भाग 1. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. घरटं. प्रकरण 1. चहा पोह्यांचा कार्यक्रम. दरवाजावरची बेल वाजली. भावनाच्या वडिलांनी हसत मुखाने दरवाजा उघडला. अरे या या या, बसा, असं म्हणून पाहुण्यांना हॉलमध्ये बसायचा आग्रह केला. निखिल, दादा आणि माई समोरच्या सोफ्यावर बसले. घर साधंच पण नीटनेटकं ठेवलं होतं. ऐकलंस का गं, पाहुणे आले आहेत बरं. भावनाची आई ते ऐकताच लगबगीने बाहेर आली. हसत मुखाने नमस्कार करून म्हणाली, पत्ता व्यवस्थित मिळाला ना? हो हो, अगदी व्यवस्थित मिळाला, माईंनी उत्तर दिलं. भावनाच्या आईने निखिलकडे एक अलगद कटाक्ष टाकला. निखिल तिला खूप आवडला. भावनाला अगदी अनुरूप. देवा गणराया, सगळं व्यवस्थित जुळू दे. मनातल्या मनात तिने लेकीसाठी प्रार्थना केली. पटकन विचारातून बाहेर येत त्या म्हणाल्या, मी आलेच हं. त्या आत गेल्यावर गप्पांचा, चौकशीचा ओघ सुरू झाला. भावना माझी मोठी मुलगी. प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे. नोकरी बरी आहे. स्वभाव देखील समंजस मनमिळावू आहे. भावनाच्या बाबांनी लेकीबद्दल सांगितलं. खरंच अहो, आमची पण जास्त अपेक्षा नाहीच आहे. मुलगी घर सांभाळणारी पाहिजे, माई म्हणाल्या. तितक्यात भावनाची आई भावनाला घेऊन आल्या. आकाशी रंगाची साडी नेसून भावना आली. हातात चहाचा ट्रे नजर खाली. बाबांनी भावनाला बसायला सांगितलं. काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा निखिलराव, भावनाचे बाबा म्हणाले. हो हो, माई विचारेलच सगळं, हसून निखिल म्हणाला. भावना, तुला स्वयंपाक करता येतो का बाळा, माईंनी विचारलं. हो, भावनाचं तुटक उत्तर. तुझा काही छंद वगैरे, म्हणजे गायन वाचन? बराच वेळ शांत बसलेल्या दादाने देखील विचारलं. मला वाचायला आवडतं, भावना म्हणाली. बरं, तुला काही प्रश्न निखिलला विचारायचे आहेत का, दादांनी प्रेमळ स्वरात विचारलं. निखिलकडे हलकाच कटाक्ष टाकून तिने फक्त नकारार्थी मान हलवली. बरं, मग आपण या दोघांना काही वेळ गॅलरीत मोकळं सोडूया. एकमेकांचे विचार त्यांना जाणून घेऊ देत. दादांचा सल्ला सर्वांना पटला. भावना, निखिल गॅलरीत गेले. क्षणभराच्या शांततेनंतर निखिल बोलू लागला. हे पहा, मी पहिल्यांदाच सांगतो, आम्ही मध्यमवर्गीय आहोत. मला एक लहान भाऊ, एक लहान बहीण आहे. त्यामुळे मला वेगळं राहता येणार नाही. माई दादांची जबाबदारी पण माझ्यावरच असेल. तेव्हा जो काही निर्णय घ्याल तो खूप विचार करून घ्या. मलाही समजतं हो, मलाही एक लहान बहीणच आहे. आणि आईवडिलांची जबाबदारी मुलांचीच असते, असं मला वाटतं, भावना नम्र सुरात म्हणाली. त्या क्षणीच निखिलला भावना पसंत पडली आणि तिच्या बोलण्यामुळे तर अधिकच भावली. अच्छा, ठीक आहे, मग माझ्याकडून तरी होकार. बाकी माईदादा म्हणतील तसं, चेष्टेने तो म्हणाला आणि ती लाजली. लाजल्यामुळे तिचा चेहरा अधिकच खुलला. तुमचा निर्णय सांगणार नाहीत, जोर देत त्याने विचारलं. आई बाबा सांगतील ना काय ते, विषय टाळत ती म्हणाली.
मला आणखीन एक गोष्ट बोलायची होती तुमच्याशी, ती म्हणाली. कोणती? चेहऱ्यावर ताण आणत निखिलने विचारलं. इथे खाली वधूवरांच्या पालकांचंही बोलणं चालू होतं. मुलांना एकमेकांची पसंती झाली ना की मग देण्याघेण्याचं आमचं फार काही नाहीच, माई म्हणाल्या. दोघांची पत्रिका चांगली जुळते. आम्हाला भावना देखील आवडली आहे. आता निखिलचं म्हणणं कळलं की कळवू काय ते. दादांनी अर्थाधिक होकार कळवल्यामुळे भावनाच्या बाबांचा ताण बराच हलका झाला. निखिल भावना हॉलमध्ये आले. इकड तिकडच्या गप्पांनंतर मग दादा म्हणाले, येतो तर आम्ही. कळवू काय ते? तुम्हीही अगदी मोकळेपणाने सांगा, काहीही असेल ते. निखिलच्या चेहऱ्यावरचे प्रश्नात्मक ताणाचे भाव माईने हेरले. ऑटोत बसल्यानंतर माईने विचारलं, निखिल, कशी रे वाटली भावना? आहे बरी, पण एक प्रॉब्लेम आहे गं. सांगीन घरी गेल्यावर. तात्पुरता नकारच समज. त्याच्या या बोलण्याचं दादा माईंना आश्चर्य वाटलं आणि थोडं वाईटही. कारण दोघांना भावना मनापासून आवडली होती. दिसायला छान, लाघवी अशा मुली मिळतात कुठे आजकाल? असं काय झालं असेल की निखिलने नकार दिला? पूर्ण वेळ ऑटोत माई दादा याच गोष्टीचा विचार करत होते. प्रकरण 2. प्रश्न मिटला. रात्र बरीच झाल्यामुळे निखिलने तो विषय उद्यावर ढकलला. माईनेही फारसा मग जोर दिला नाही. निखिल रात्रभर भावनाचाच विचार करत होता. खरं तर त्याला ती आवडली होती, पण तरीही तिच्या सगळ्या बोलण्यांवरून त्याने नकार द्यायचंच ठरवलं होतं. सकाळी नाश्ता देत माईने विषयाला हात घातला. दादाही पेपर वाचत तिथेच बसले होते. श्रावणी निनादला आपल्या दादाच्या उत्तराची उत्सुकता होती. माई, अगं ती म्हणते तिला कालच कळलं की तिची कंपनीतून ट्रान्सफर आणि प्रमोशन झालं आहे. ती 2 वर्षांसाठी पुण्याला जाणार आहे. पण मग तिचं काय म्हणणं होतं? दादाने विचारलं. ती म्हणते तिच्यासाठी एक मोठी संधी आहे, पण तरीही आपण म्हटलं तर ही नोकरी सोडायला ती तयार आहे, निखिल म्हणाला. मग कुठे प्रश्न येतोय? तू चांगला कमवतोयस, सोडू दे सध्या तिला नोकरी. पाहिल छोटी मोठी नोकरी इकडे कुठेतरी, माई म्हणाल्या. तसं नाही गं माई, तिच्या प्रगती आड येणं मला योग्य वाटत नाही. आणि तसं झालं तर मग तिलाही आणि मलाही आयुष्यभर ही रुखरुख लागूनच राहील ना. निखिलचं हे बोलणं माई दादांना दोघांनाही पटलं. अरे हात तिच्या, एवढंच ना. मग तू तुझी पुण्याला बदली करून घे. तुला तिथल्या शाखेत सहज बदली मिळेल, दादांनी मार्ग सुचवला. पर्याय ठीक होता, पण माईला वाटलं, म्हणजे काय, मुलाचं लग्न करूनही परत आपणच खस्ता काढायच्या. ठीक आहे, पण निखिलसाठी तेही ठीक. माईने मग नाईलाजाने दुजोरा दिला. हो अरे, 2 वर्षांचाच तर प्रश्न आहे आणि पुणं कुठे दूर आहे. या आठवड्याला, माई म्हणाल्या. पण माई, तुला कसं झेपेल हे सगळं? काळजीने त्याने विचारलं. काही नाही अरे, इतकी वर्ष झेपवलं ना, त्यात आणखीन 2 वर्ष. पण सोन्यासारखी मुलगी हातची जायला नको रे. माईच्या या उत्तराने घरात उत्साह आला. पण भावनाचे आईवडील काही बोलले नाहीत याबाबत, दादांनी म्हटलं. त्यांनाही तसं सांगायला तेवढा वेळ मिळाला नाही. आपण काल गेलो आणि कालच तिला कळलं असं ती म्हणत होती, निखिलने स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे मग, होकार कळवूया. बोलणी करायला इथेच बोलवूया, म्हणजे त्यानिमित्ताने त्यांचंही आपलं घर पाहून होईल. ते सगळं ऐकून दोन्ही लहान भावंडांना आनंद झाला. अय्या भाई, मला तुझ्या लग्नात शरारा घ्यायचा आहे हां, आणि साखरपुड्याला मोठा छान ड्रेस. श्रावणीचे बेत झाले. निनादही हसून म्हणाला, ए निखिल, मलाही घड्याळ हवं आहे हां. ओके बॉस. निखिलला देखील मनापासून आनंद झाला होता. भावनाबद्दलची प्रेमभावना मनात हळूहळू साकार होत होती. पण बदलीचा अर्ज, माईची तब्येत या गोष्टी देखील मनात ठुसठुसत होत्या. त्याच्या मनात एक विचार चमकला, जर आपल्याला बदली करून नाहीच मिळाली तर? प्रकरण 3. होकार मिळाला. फोनची बेल वाजली. भावनाने फोन उचलला. हॅलो. हां, मी दातार, म्हणजे निखिलचे बाबा बोलतोय. 1 मिनिट हां, बाबांना फोन देते. लाजत लाजत भावनाने बाबांना फोन दिला. खरं तर तिचंही हृदय धडधडत होतं. हां, बोला बोला दातार साहेब, भावनाचे बाबा म्हणाले. बरं, आमच्याकडून होकार बरं का, दादा म्हणाले. अहो, पण भावनाच्या बदलीचा प्रॉब्लेम आम्हालाही कालच कळलं. तिच्या वडिलांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच दादा म्हणाले. हो, समजलं आहे आम्हाला, पण एक पर्याय आहे त्याच्यावर आमच्याकडे. या रविवारी भेटून बोलू सविस्तर. तुम्ही असं करा, भावनाला घेऊन आमच्या घरी या रविवारी. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून काहीतरी शुभ बातमी असणार असं भावनाला वाटलं.
तिला खात्री पटली, एवढ्या मेहनतीने मिळवलेली नोकरी बढती आता सोडावी लागणार नाही. अगं ऐकतेस का? तिथून होकार आलाय, बाबा म्हणाले. म्हणजे भावनाने नोकरी सोडलेली चालेल त्यांना? आईच्या दृष्टिकोनातून नोकरीपेक्षा लग्न महत्त्वाचं होतं. नाही, काहीतरी सोयीस्कर पर्याय काढलाय असं म्हणत होते. या रविवारी आपल्या सगळ्यांना चहा पाण्याला बोलावलंय तिथे, आणि भावनाला तर खास आमंत्रण आहे. बाबांच्या बोलण्याने भावना लाजून आत पळाली. चेहऱ्यावर उशी घट्ट दाबली, जणू काही निखिल तिच्याकडे पाहत आहे. तिने निखिलचा चेहरा आठवायचा प्रयत्न केला, पण काही केल्या आठवेच ना. फक्त त्याचे ते लाल शर्ट तिला आठवत होतं, आणि आठवलं खट्याळ बोलणं. तिने लगेचच तिच्या मैत्रिणीला विशूला फोन केला. विशू, निखिलचा होकार आला गं. काय? मी म्हणत होते ना सगळं ठीक होईल, विशाखा म्हणाली. अगं या रविवारी बोलवलं आहे आम्हाला तिथे. उद्याच जाऊया नवीन ड्रेस घ्यायला, भावना म्हणाली. ओके मॅडम, पण फोटो कधी दाखवताय, विशाखाने विचारलं. बाबांकडे आहे गं, कसा घेऊ त्यांच्याकडून, भावना म्हणाली. ठीक है, हम इंतजार करेंगे. आणि मग बाय बाय करत दोन्ही मैत्रिणींनी फोन ठेव. बराच वेळ भावना निखिलचाच विचार करत राहिली. नक्की कसा असेल तो? ती रात्र अशीच गेली. ऑफिसमध्ये कुणालाच इतक्यात काही सांगायचं नव्हतं. त्या सरिताला तर मुळीच नाही. गावभर करेल नुसती. कितीही लपवला तरी आनंद लपला थोडीच जातो. सरिताने खोचकपणे विचारलंच. काय भावना, आज एकदम खुशीत दिसतेस. तुझ्या का पोटात दुखतंय? असं विचारायचं तिच्या मनात आलं, पण भावना शांतपणे म्हणाली, नाही ग, सहजच. सरिताने नाक मुरडलं, पण भावनाला काही देणं घेणं नव्हतं. ती तर रविवारची वाट पाहत होती ना. प्रकरण 4. प्रवेश घरातही आणि मनातही. निखिलकडे लगबग सुरू होती. श्रावणी, त्यांची यायची वेळ झाली आहे हं, आटप लवकर, माई वारंवार बजावत होत्या. आज त्यांची होणारी सून पहिल्यांदाच येणार होती. निनाद, तू स्टॉपवर जाऊन थांब, दादानी सांगितलं. केस विंचरता निखिलला वाटलं आपणही जावं स्टॉपवर, त्या लोकांना आणायला. पण भिडे खातर तो गप्प बसला. निनाद उतरून गेला तेव्हा म्हात्रे काकूंनी विचारलंच. काय रे, आज काही खास आहे का तुमच्याकडे? माई खूप घाईत दिसत आहेत म्हणून विचारलं. काही नाही काकू, पाहुणे यायचेत, असं म्हणत तो खाली उतरला. 15 मिनिटातच निनाद पाहुण्यांना घेऊन वर आला. सगळ्यांचं लक्ष भावनावरच होतं. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. निखिलला वारंवार तिलाच पाहायचा मोह होत होता. श्रावणीच्या एकंदरीत हावभावांवरून तिला वहिनी पसंत पडली होती असं जाणवलं. पाहुणे मंडळी स्थिरस्थावर झाल्यावर श्रावणी गोड शिऱ्याच्या प्लेट्स घेऊन आली. भावनाही पटकन तिच्या मदतीला उठली. तिचा गृहदक्ष स्वभाव पटकन जाणवला माईंना, पण होणाऱ्या सुनेचं कौतुकही वाटत होतं. राहू दे बाळा, पुढे तुलाच हे घर सांभाळायचं आहे, दादानी चेष्टेने म्हटलं, आणि सगळीच मंडळी हसली. श्रावणी, भावनाला घर दाखव आपलं, माई म्हणाल्या. हो, ये ना, असं म्हणत आनंदाने श्रावणी भावनाला घेऊन किचनकडे वळली. वहिनीसाहेब, हे आपलं किचन, श्रावणी हसत म्हणाली. नीट पाहून घ्या सगळं, कारण निखिलला पंचपक्वान्न खायची हौस आहे, निनाद देखील चेष्टेने म्हणाला. तुम्ही सगळे आहात ना माझ्या मदतीला, असं म्हणत भावना हसली. दीर नंडेच्या प्रेमाचा तिच्यावर वर्षाव होत होता. श्रावणीने मग तिला निखिलची, आईबाबांची खोली, स्टडी रूम सगळं दाखवलं. वहिनी, पूर्वी ना आम्ही या फक्त 1 रूम किचनमध्येच राहायचो. मग हळूहळू शेजारच्या रूम्स घेतल्या. कॉमन गॅलरी असली तरी प्रायव्हसी आहे, आणि शेजार देखील चांगला आहे, श्रावणी माहिती देत होती. भावनाला घर खूप आवडलं. मनातल्या मनात ती त्या सजवलेल्या घराचं चित्र रंगवू लागली. पडदे असे हवे, ट्रॉली अशी हवी. पण तितक्यात तिच्या मनात विचार आला, अरे पण आपल्याला कुठे राहायचं इथे? आपण तर पुण्यालाच जाणार आहोत. चल आपण बाहेर जाऊ, नाहीतर निखिल माईला वाटेल त्याच्या होणाऱ्या बायकोला आम्ही किडनॅप केलं म्हणून. श्रावणीच्या बोलण्यावर दोघं खळखळून हसली. ती बाहेर येऊन बसल्यावर माई म्हणाल्या, बरं का भावना, पुढल्या रविवारी साखरपुडा घ्यायचं म्हणतोय. निखिलचा होकार आहे, तुला चालेल ना? भावनाने फक्त होकारार्थी मान हलवली. साधारण पुढच्या महिन्याचा लग्नाचा मुहूर्त काढूया. परत या दोघांना पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे, त्यामुळे उशीर करून चालणार नाही, दादानी म्हटलं. खरं तर महिन्याभरात तयारी म्हणजे कठीणच, पण आता जमवायलाच हवं, भावनाची आई म्हणाली. निखिल, तुम्हाला वाटलं तर गणपतीच्या देवळात जाऊन या दोघं. दादा असं म्हणताच पडत्या फळाची आज्ञा घेऊन निखिल पटकन उठला. त्याच्या मागोमाग भावना.
गेल्या 2 तासात तो भावनाशी एक शब्दही बोलू शकला नव्हता. सगळ्यांच्या परवानगीने दोघंही खाली उतरली. तेव्हा अर्धी बिल्डिंग त्यांच्या स्वागताला जणू उभी होती. सगळ्यांच्या नजरा चुकवत दोघेही कसे बसे खाली पोहोचले. प्रकरण 5. पहिली भेट प्रेमाची. निखिलच्या मनात भावनाला अनेक प्रश्न विचारायचे होते. भावनालाही बरंच काही विचारायचं होतं, पण सुरुवात कुठून करायची असा निखिलला प्रश्न पडला. ऑफिसमध्ये मित्रमैत्रिणींना सांगितलं लग्न ठरल्याचं? निखिलने विषयाला सुरुवात केली. तिने नकारार्थी मान डोलावली. तुम्ही सांगितलंत? तिने विचारलं. नाही, पण उद्या सांगेन, निखिल म्हणाला. तुम्हाला हा ड्रेस खूप छान दिसतोय. विषय सामाजिक पातळीवरून हळूहळू व्यक्तिगत पातळीवर येत होता. थँक्स, पण तुम्ही मला अहोजाहो नका करू. तिच्या वाक्यात आग्रह होता. ठीक आहे, मग तूही मला अरे तुरे म्हणायचं चालेल ना, त्याने विचारलं. एकदम असं नाही जमणार, तिने ओशाळभूतपणे म्हटलं. हे बघ, मी जसं म्हणेल तसं तुला वागावं लागेल, कडक स्वरात त्याने म्हटलं आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर भीतीची छटा उमटली. तितक्यात निखिल खो खो हसू लागला. सॉरी, थोडी गंमत केली. हस पाहू आता, तो म्हणाला. ती हसली अलगद. भीती अजून उरली होती. त्याने तिचा हात हातात घेतला. सॉरी, अशी मस्करी पुन्हा नाही. तिच्या अंगावर शहारे आले होते. हात सोडवत ती अगदी म्हणाली. तसं नाही, उगीच दचकले ना मी. बरं बाई, सॉरी म्हणालो ना. आता देवळात जाऊया. दोघंही गणपतीच्या देवळात आली. हे गणेशा, तुझ्या साक्षीने आज आम्ही एका नव्या बंधनात अडकत आहोत. आमचा संसार सुखी होऊ देत, निखिलने मनोमन प्रार्थना केली. भावनाही पाया पडली, पण मघाच्या धक्क्यातून अजून ती सावरली नव्हती. तिने प्रार्थना केली. माझा संसार तर सुखी होऊच दे. मुख्य म्हणजे निखिलचा स्वभाव खूप चांगला असू दे. दोघंही देवळातून बाहेर पडली. तिने घड्याळात पाहिलं. 7:30 वाजले होते. निघूया आता, लगबगीने ती म्हणाली. का? भीती वाटते माझी? डोळे मिचकावत त्याने विचारलं. छे, उलट तुम्ही आहात म्हणून भीतीच पळाली आहे आयुष्यातली, ती म्हणाली. फोन करशील मध्ये? त्याने विचारलं. करीन, पण मघासारखी मस्करी नाही ना करणार? तिने बालिशपणे विचारलं. निखिल पुन्हा एकदा मोठ्याने हसला. नाही करणार तशी मस्करी पुन्हा. मोबाईल नंबर दे तुझा, त्याने म्हटलं. 98. हां, ओके, त्याने नंबर फीड केला. दोघं घरी आली तेव्हा श्रावणी नीनाच्या खट्ट्याळ नजऱ्यांना नजर देणं दोघांनाही भारी पडलं. निखिल, झालं देवदर्शन? निखिलने गणपतीची एवढी पूजा याच्या आधी कधीच केली नाही. नीनाचा टोला निखिलला बरोबर समजला. सगळ्यांनी हसून विषय बदलला. श्रावणी, ते ओटीचा ताट आण. माईच्या म्हणण्याप्रमाणे श्रावणी ताट घेऊन आली. माईने साडीने तिची ओटी भरली. दोघांनी मग मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. मनात सुखी संसाराचं स्वप्न रंगवत भावना घरी परतली. प्रकरण 6. मूड ऑफ. आई, आज संध्याकाळी विशाखाच्या घरी जाऊन येईन हां. बाहेरच खाऊ काहीतरी. जेवणासाठी थांबू नका, असं म्हणत भावना ऑफिससाठी बाहेर पडली. आज मुद्दाम मोबाईल तिने हातातच धरला होता. ऑफिसमध्ये आज तिचं लक्ष कामात लागतच नव्हतं. तिची चुळबुळ लक्षात यायला सरिताला वेळ लागला नाही. काय गं भावना, काही प्रॉब्लेम आहे का, तिने विचारलं. छे नाही गं, एक फाईल शोधते. एवढं बोलेच तोवर मोबाईल वाजला. निखिलचा फोन. तिने पटकन मोबाईल घेतला. हॅलो, कशी आहेस, निखिलने विचारलं. ठीक, हळू आवाजात तिने तुटक उत्तर दिलं. रात्रभर झोपच आली नाही. सारखी तुझी आठवण येत होती, निखिल म्हणाला. भावनाचं पुन्हा तुटक उत्तर. काही प्रॉब्लेम आहे का? बोलत का नाही आहेस? ठेवू का फोन, त्याने विचारलं. नको नको, बोलते मी, ती मोठ्याने म्हणाली. सरिता आणि तिच्या शेजारीच उभ्या असलेल्या अजयचे कान टवकारले. साखरपुड्याची साडी द्यायला उद्या येईन घरी, तो म्हणाला. श्रावणीला पण घेऊन या बरोबर, ती सहज म्हणाली. बघू, चल भेटू नंतर. ठेवू फोन, त्याने विचारलं. बरं, ती म्हणाली. फोन ठेवताच तिला वाटलं आता ऑफिसमध्ये सांगूनच टाकावं. सरिता, अजय, एक गुड न्यूज आहे. माझं लग्न ठरलं, ती म्हणाली. दोघंही अवाक होऊन पाहत राहिली. कधी? मुलगा काय करतो? लव्ह मॅरेज? नाव काय? अधाशासारखं सरिताने प्रश्नांची सरबत्ती केली. अगं, कालच ठरलंय सगळं. मुलगा बँकेत आहे. त्यांचं नाव निखिल दातार. अँड इट्स प्युअर अरेंज मॅरेज, हसत भावना म्हणाली. अजय मात्र काहीच बोलला नाही. लंचमध्ये तो तिच्या टेबलपाशी येऊन म्हणाला. माझ्यात काय कमी होतं गं? फसवलंस ना मला? मैत्रीच्या नावाखाली वापर केलास ना माझा? सोडणार नाही अशी तुला, तो त्वेषाने बोलत होता. अजय, काय बोलतोयस तू? तुझ्याशी मी फक्त बोलायचे.
मैत्री सहकारी या नात्याचा मैत्रीचा मी कधीही वापर केला नाही, समजलास ना? तीही त्वेषाने बोलली. गेले 6 महिने अजय तिच्या मागे आहे हे तिला समजत होतं. इतर स्टाफ आल्यानंतर तो फणफणत जागेवर बसला. तिलाही मॅडमच्या केबिनमध्ये काम होतं म्हणून ती आत गेली. मॅडम नाही, तिने लग्नाची बातमी सांगितली. पुण्याची ट्रान्सफर थोडी पुढे ढकलण्याची विनंती देखील केली. मॅडमचा होकार मिळताच ती पुन्हा कामाला लागली. पण मनात अजयचे विचार जातच नव्हते. वाटलं या नीच माणसाने काही गडबड केली तर. तिला आठवलं अजयच्या आईला बरं नव्हतं तेव्हा तिने 2दा जेवण पाठवलं होतं, पण त्यात गैरहेतू काहीच नव्हता. तेव्हा त्याची आईसुद्धा म्हणाली होती, तुझ्यासारखीच सून मिळू दे आम्हाला. आपण तर तेव्हा फक्त हसलो होतो, पण अजय मात्र त्या दिवसापासून आपल्या मागे होता. स्पष्ट नकार देऊ नये. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 5:30 वाजले तेव्हा तिने फाईल ठेवली. तयारी करून ती विशाखाकडे गेली. विशाखाला तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसला. विशाखाच्या आईने भावनाचं अभिनंदन केलं. दोघी गप्पा मारायला बागेत गेल्या. काय झालंय भावना, टेन्शनमध्ये वाटतेस? विशाखाने विचारलं. तिने ऑफिसमध्ये घडलेला सगळा प्रसंग सांगितला. विशाखा म्हणाली, भावना घाबरू नकोस, तुझी यात काहीही चूक नाही आहे. बाबांना आणि निखिलला विश्वासात घेऊन ही गोष्ट तू सांग. निखिलला? भावना मनातल्या मनात उद्गारली. तिला निखिलने केलेली मस्करी आठवली आणि त्याचा लालबुंद झालेला चेहरा देखील. भावनाला वाटलं बाबांनाही नाहक टेन्शन होईल या सगळ्या गोष्टीचं. ते तर अगदीच भित्रे आहेत. विशाखा काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार? तिने विचारलं. छे ग, मनातून निगेटिव्ह विचार काढून टाक. खरं तर भावनाला विशाखाला काल निखिलच्या घरी गेलेल्या सगळ्या प्रसंगाबद्दल सांगायचं होतं, पण झाल्या प्रसंगाने तिचा मूड ऑफ झाला होता. विशाखानेही मग विषय काढला नाही. टेन्शन न घेण्याचा विशाखाचा सल्ला मानत ती घरी आली. पण ज्याची भीती होती तेच घडलं होतं. कारण 7 विश्वास. 2 क्षण तिची पावलं थबकली. समोर निखिल उभा होता, लालबुंद चेहरा. तिला खूप भीती वाटली. हा अजय कोण आहे? ही काय स्टोरी आहे? त्याच्या आवाजात कडकपणा होता. भावनाला रडूच फुटलं. रडायचं थांबव आधी आणि काय ते खरं सांग. कोणत्याही परिस्थितीत मी तुला रागवणार नाही, सोडणार तर मुळीच नाही. फक्त खरं सांग. त्याच्या आवाजात मऊपणा आला होता. तिला थोडा धीर वाटला. अजय माझ्या ऑफिसमध्ये आहे. त्याने 1-2दा लग्नाबद्दल मागणी घातली होती, पण मी स्पष्ट नकार दिला होता. ऑफिसमध्ये आम्ही सगळेच मिळून मिसळून वागतो. त्याची आई आजारी असताना आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. मी 2दा जेवण देखील पाठवलं होतं, पण त्यामागे खरंच काहीही गैरहेतू नव्हता. विश्वास ठेवा माझ्यावर. पुन्हा हमसून हमसून ती रडू लागली. ओंजळीत तिचा चेहरा पूर्ण झाकला होता. विश्वासाने तिच्या डोक्यावर त्याने हात ठेवला. हे बघ भावना, आपण एका बंधनात आता बांधले जाणार आहोत. पती पत्नीच्या नात्यात पारदर्शकता हवी. विश्वास हवा, तरच संसार सुखाचा होतो. तुझे प्रॉब्लेम्स आता माझे आहेत. काळजी करू नकोस. लग्नात आयुष्यभर सुखदुःखात एकत्र राहण्याची उगाच का शपथा घेतल्या जातात, वचनं घेतली जातात. पण माझ्यापासून काही लपवू नकोस. अर्थात मीही काही लपवणार नाही. शरीर 2 आणि मन 1 अशी एकरूपता नात्यात यायला हवी. आता बिलकुल काळजी करू नकोस. हे प्रकरण माझ्यावर सोड. बरं, ते सगळं टेन्शन जाऊ दे. तुला साखरपुड्याची साडी आणली आहे. खरं तर उद्या येणार होतो, पण या सगळ्या प्रकरणातून तुला आजच बाहेर काढायचं असं ठरवलं, म्हणून आज आलो. घरी येताय ना? तिने डोळे पुसत विचारलं. येऊ ना? हसत त्याने विचारलं. हो हो. दोघंही पायऱ्या चढून वर आली. निखिलला असं अचानक पाहून भावनाचे आईबाबा गोंधळले. भावना, अगं फोन तरी करायचास, आई म्हणाली. नाही काकू, तिलाही या बाबतीत काहीच माहीत नव्हतं. खरं तर ती मला बिल्डिंगच्या खालीच भेटली. ही साखरपुड्याची साडी द्यायला मी आलो होतो. बरं, मी निघतो कारण बराच उशीर झाला आहे. छे छे, असं कसं? आता जेवूनच जा, भावनाच्या बाबांनी आग्रह केला. नको काका, पुन्हा केव्हा तरी, तो म्हणाला. बरं, निदान तोंड तरी गोड करा, असं म्हणत भावनाच्या आईने हातात मिठाई ठेवली. तितक्यात प्रेरणा आत आली. प्रेरणाला पाहून निखिलला जरा गंमतच वाटली. अगदी भावनासारखीच दिसायला. निखिलराव ही भावनाची धाकटी बहीण प्रेरणा. बाबांनी ओळख करून दिली. आपण प्रथमच भेटतोय, निखिल म्हणाला. हो ना, MBAचे क्लास परीक्षा असल्यामुळे मला आपल्या घरीही येता आलं नाही, पण ताईकडून सगळा वृत्तांत समजतो, प्रेरणा असं म्हणाली. सगळीजणं भावनाकडे पाहून हसली. भावनाला थोडीशी लाज वाटली. निखिलला निरोप देऊन सगळी मंडळी घरात आली. प्रकरण 8. शंका कुशंका. दुसऱ्या दिवशी ऑफिसला
अगदी टेन्शन फ्री होऊन भावना गेली होती. अजयच्या बिनबुडाच्या धमक्यांना घाबरण्याची तिला आता गरज नव्हती. अजयला खरं तर तिच्या या नॉर्मल वागण्याचं आश्चर्य वाटलं, कारण त्याने निखिलला बरंच काही सांगितलं होतं आणि एवढं कारण भावनाचा साखरपुडा मोडण्याइतकं पुरेसं होतं. भावना जेव्हा मॅडमना भेटायला आत गेली तेव्हा त्याने तिच्या मोबाईलमधून निखिलचा नंबर मिळवला होता. एवढं करूनही काहीच फायदा झाला नव्हता याचं त्याला अधिक वाईट वाटत होतं. सरिताही त्याच्याच बाजूने होती. काय ग भावना, काय म्हणतात तुझे हे? मुद्दामच काय झालं हे जाणून घेण्यासाठी सरिताने खोचकपणे विचारलं. मज्जेत चाललंय सगळं, मुद्दामच भावना म्हणाली. बेत फसल्याने दोघंही खट्टू झाली. भावना मात्र साखरपुड्याच्या विचारात गेली. कालपासून 15 वेळा तरी साखरपुड्याची साडी तिने पाहिली होती. तिने विशाखाला फोन लावला. हॅलो भावना, बोल ना. काही नाही, सहजच केला ग. येत्या रविवारी काही प्रोग्राम करू नकोस, साखरपुडा आहे माझा, भावना म्हणाली. अय्या खरंच, कॉंग्रॅच्युलेशन्स हां, विशाखा म्हणाली. सकाळपासूनच ये, बरीच तयारी बाकी आहे हां, भावना म्हणाली. ओके राणीसाहेब, जशी आज्ञा, असं म्हणताच दोघी खळखळून हसल्या. फोन ठेवताच सरिताने विचारलं. ऑफिसमधून कुणाला आमंत्रण नाही वाटतं? नाही, फक्त जवळच्या लोकांनाच बोलावणार आहोत. भावनाच्या उत्तराने सरिताचा चरफराट झाला. भावनाला आता या लोकांच्या जास्त भानगडीत पडायचं नव्हतं. आणखीन 15-20 दिवस, नंतर लग्नाची सुट्टी आणि मग पुण्याला ट्रान्सफर. तिथे अशी मंडळी नसली म्हणजे झालं. तेवढ्यात फोन वाजला. निखिलचा फोन होता. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. हॅलो, माईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. ताप आणि उलट्या होत आहेत. शुद्धीवर नाही आहे ती. मी कळवून ठेवतो आहे. कदाचित साखरपुडा पुढे ढकलावा लागेल. सध्या तरी फोन ठेवतो. वेळ मिळाला तर नंतर नक्की करीन. तो असं म्हणताच भावनाचे हातपाय लटपटू लागले. तिच्या मनात अनेक प्रश्न पडले. काय झालं, कसं झालं असेल, डॉक्टर काय म्हणतायत? पण निखिल बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. भावनाच्या मनात काळजी उमटली. साखरपुडा या रविवारी व्हायचा होता, पण नाही का होणार तो? एव्हाना तर ऑफिसमध्ये पण कळलं आहे. या लोकांना तेवढाच विषय मिळेल चघळायला. मनात विचार येत असले तरी तिने पटकन सावरलं. तिला वाटलं ही वेळ विचार करायचे नाहीच. तिने बाबांना फोन लावला आणि बाबांबरोबर तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ती माईंना सलाईन लावलं होतं. दादा भावनाच्या बाबांना म्हणाले, खूप दगदग करून घेतली अहो हिने. साफसफाई, खरेदी, अंगात ताप घेऊन वणवण केली. बरं कुणाचं ऐकत देखील नाही. चिंतातूर होत ते म्हणत होते, बघू आज रात्रभर शुद्ध येते का? काळजी करू नका दादा, सगळं ठीक होईल. काय मदत लागली तर निसंकोचपणे सांगा बरं, भावनाच्या बाबांनी धीर देत म्हटलं. भावनाला काय बोलावं ते सुचत नव्हतं. श्रावणीच्या खांद्यावर हात ठेवून ती एवढंच म्हणाली, काळजी करू नकोस हां, माई ठीक होतील. निखिल त्यांना कोपऱ्यापर्यंत सोडायला आला तेव्हा भावनाच्या वडिलांना खिन्नपणे इतकंच म्हणाला, सध्या तरी साखरपुडा पुढे ढकलूया. चेहऱ्यावरची उदासीनता भावनाच्या बाबांनाही लपवता आली नाही. घरी येईपर्यंत भावना अनेक विचार करत होती. नियतीने आपल्यासाठी काय मांडून ठेवलंय? हे लग्न जमायचं ठरल्यापासून रोज एक नवीन वादळ उठतं. कधी ट्रान्सफर, कधी अजयचा प्रॉब्लेम आणि आता माईंची तब्येत. खरंच हे लग्न शुभ आहे का? की आपलाच पायगुण वाईट आहे? की नुसते हे सगळे योगायोगच आहेत? प्रकरण 9. ताण हलका झाला. निखिलचाच फोन आला होता. माईंची तब्येत ठीक आहे म्हणून. शुद्धीवर पण आली. फळांचा रस देखील घेतलाय थोडा. भावनासकट आईबाबांचाही जीव भांड्यात पडला. भावनाने ठरवलं, आज ऑफिस सुटलं की संध्याकाळी माईंना भेटून यायचं. ऑफिस सुटल्यानंतर ती तडक हॉस्पिटलला गेली. खरं तर तिने नवीन नवरी व्हायचं म्हणून नटायला, सजायला हवं होतं, पण तसे प्रसंगच येत नव्हते. रोज काळजी आणि टेन्शन. निखिलचा हसरा चेहरा पाहून तिला थोडा धीर आला. तिच्याकडे गोड हसत तो म्हणाला, अगं ये, माई तुझीच वाट पाहते. माई अशक्त वाटत असल्या तरी प्रसन्न वाटत होत्या. कसं वाटतंय माई? भावनाने विचारलं. एकदम ठणठणीत आहे आता. तुमच्या साखरपुड्याची तयारी नको का करायला? एवढं बोलताच भावनाचे डोळे पाणावले. भावना, काय झालं बाळा? तुला कुणी काही बोललं का? हे बघ, या संदर्भात तुला कुणी काही बोललं तर त्यांना निक्षून सांगायचं. माईंनी म्हटलंय, माझी सून भाग्यलक्ष्मी आहे, तिच्यामुळेच मी बरी झाली आहे. माईंनी भावनाचा हात हातात घेतला. बरं, तुझी तयारी झाली का? नसेलच झाली. मला मेलीला आजार झाला आणि तुम्हा सगळ्यांना त्रास. हे बघ, आता तू इथे हॉस्पिटलला येत जाऊ नकोस हं, उलट पार्लरमध्ये जा. माई म्हणाल्या,
भावनाने निखिलकडे पाहिलं. विषय सावरत तो म्हणाला, अगं माई, साखरपुडा थोडा पुढे ढकलूया. मुळीच नाही निखिल. तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? उद्या मला डिस्चार्ज मिळतोय. साखरपुडा रविवारीच होणार. माईच्या हट्टापुढे निखिलचं काही चाललं नाही. अर्थात त्यालाही साखरपुडा रविवारीच व्हायला हवा होता. निखिल भावनाला खालपर्यंत पोहोचवायला आला. भावना, खरं सांगू, हे 2 दिवस खूपच कठीण गेले गं. पण आता सगळं सावट दूर झालंय. मग काय मॅडम, तयारी करणार ना साखरपुड्याची? बाबांनाही फोन करून तसं मी कळवीनच स्वतः. पण स्वतःची काळजी घे. कदाचित आता मध्ये भेटणं शक्य होणार नाही. रविवारीच भेटूया. तो म्हणाला. हो, मी निघते तर. पर्समधून तिने एक लाल गुलाब काढलं आणि त्याला दिलं. निखिलला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. तो आनंदाने उद्गारला, थँक यू. अरे हळू निखिल, किती मोठ्याने ओरडतोयस? निनादने पाठीवर थाप मारली आणि म्हणाला. दोघांचा निरोप घेत ती ऑटोत बसली. प्रकरण 10 विरजण. ताई, खूप सुंदर वाटतेस तू या साडीत. भावनाने पुन्हा एकदा आरशात पाहिलं. हिरव्या बांगड्या, आंबा कलरची साडी, केसात गजरे, खूपच सुंदर दिसत होती ती. चला आटपा लवकर, उशीर होतोय. बाबा सारख्या सूचना देत होते. भावनाची तयारी झाली होती. विशाखाबरोबर ती आतल्या खोलीत बसली होती. भावना, कसं वाटतंय आज? विशाखाने विचारलं. हाताच्या मेहंदीकडे पाहत ती म्हणाली, विशू, किती मोठ्या झालो ना आपण. कालपर्यंत इतरांच्या लग्नात करवल्या म्हणून मिरवणारे आपण आज स्वतःच्या लग्नासाठी उभे राहिलो. निखिल, खूप चांगले आहेत गं, पण तरीही खूप वेगवेगळं वाटतंय. विशू, तू पण आता लग्नाचं बघ हां. भावना म्हणाली. हो गं, पण मला माझ्या पसंतीचा मुलगा हवा आहे. प्रेमळ, समजूतदार, फार हुशार नसेल तर चालेल, पण कर्तबगार मात्र हवा. विशाखा म्हणाली. मिळू दे, तसाच मिळू दे बाई. बरं भावना, माई पण येणार आहेत ना साखरपुड्याला? विशाखाने विचारलं. हो तर, त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये किती खुश वाटत होत्या त्या. खरं सांगू, एवढी चांगली माणसं, चांगलं सासर मिळालं, खरंच नशीब आहे हां माझं. भावना म्हणाली. इतक्यात बाबा बाहेर आले. काकांनी सगळ्यांना देवघरात बोलावलं. गारहाणं घातलं. देवा महाराजा, आमच्या घरात तुझ्या कृपेने आमच्या मुलीचा साखरपुडा होतोय. तिच्या मार्गात येणाऱ्या आड अडचणींना दूर कर, दोघांना सुखी कर. हे कार्य तुझ्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडू दे. होय महाराजा. गजरात सगळ्यांनी कुलदेवतेचे स्मरण केलं. बाबांनी देवाकडे नारळ ठेवला, नमस्कार केला. तयारी करून सगळी मंडळी बाहेर पडणार तेवढ्यात फोन खणाणला. बाबांनी फोन लगबगीने उचलला. हॅलो, मी निखिलचा मित्र बोलतोय. एवढंच कळवायचं होतं की निखिलची आई म्हणजे माई गेल्या. बाबांचा रिसिव्हर खाली पडला. काहीतरी अशुभ घडलं याची सगळ्यांनाच भुणभुण लागली. नेमकं काय झालं असेल? काही अशुभ का? सगळ्यांच्या मनात विचार येऊन गेला. पण नक्की पुढे काय झालं असेल? कथा आता कोणत्या वळणावर येईल? त्या दोघांचा साखरपुडा होईल की मोडेल? पाहूया पुढच्या भागात.